नमस्कार मंडळी, वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये छोले मसाला कसा करायचा ही रेसिपी पाहणार आहोत। तर इथे 200 ग्राम छोले आपण घेतलेला होता, तो रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवला होता। छान असा तो भिजून झालेला आहे। आता याच्या आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये छोले घेतलेला आहे स्वच्छ धुवून। यामध्ये छोले बुडवेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये आता 1 चमचा मीठ ॲड करून आपण हा डब्बा कुकरमध्ये ठेवून देणार आहोत 6 ते 7 शिट्ट्या करून घेण्याकरता। मिठाने काय होतं तर आपला छोले छान असा शिजला जातो आणि छोलेंना चवही छान येते। तर छोले शिजेपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊ। तर इथे 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा आणि आपण इथे तमालपत्र घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे 2 तमालपत्र, 3 लवंगा, 4 काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, म्हणजे खडा मसाला पण घेतलेला आहे। कढई आपण तापण्यास ठेवलेली होती, त्यामध्ये 1 पळी तेल ॲड केलेलं आहे आणि हा खडा मसाला ॲड करून घेतलेला आहे। यामध्ये आपण कांदा देखील ॲड करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक देखील ॲड करून घ्यायचा आहे। इथे आपण ॲड करून घेतलेला आहे। आपला कांदा देखील छान असा भाजून झालेला आहे। पाहू शकता एका बाजूला आपण टोमॅटो देखील उकडण्याकरता ठेवलेले होते, याची साल आपल्याला काढून टाकायची आहे। छान असे आपले टोमॅटो शिजलेले आहेत, पाहू शकता। इथे आपण साल वेगळी करून घ्यायची आहे। आपल्याला हे देखील कांद्याच्या वाटणामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। साल आपण रिमूव्ह केलेली आहे, इथे पाहू शकता आपण। या वाटणामध्ये आपण टोमॅटो देखील ॲड करून याची पेस्ट करून घेणार आहोत। तर इथे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आपल्या छोलेचे देखील 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत। छान असा छोले शिजलेला आहे। पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यातले छोले काढून घ्यायचे आहेत। इथे कढई आपण घेतलेली आहे, यामध्ये 3 पळ्या तेल आपण ॲड करून घेणार आहोत। तर इथे आपण 3 पळ्या तेल घेणार आहोत। ही रेसिपी आपल्याला शेवटपर्यंत बघायची आहे, जेणेकरून आपल्या छोले मसाल्याला छान असा रंग येण्याकरता काय ट्रिक वापरलेली आहे हे आपल्याला समजेल। इथे आपण जिरे आणि मोहरी ॲड करून घेतलेली आहे। यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती, कांद्याचं जे वाटण केलं होतं टोमॅटो आणि कांद्याचं, ते ॲड करून घेतलेलं आहे। याला तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपण 2 चमचे किचन किंग मसाला घेतलेला आहे, 2 चमचे किचन किंग मसाला, 2 चमचे छोले मसाला आपण घेणार आहोत। तर इथे आपण 2 चमचे छोले मसाला देखील घेतलेला आहे। 1 चमचा आपण धने पावडर घेणार आहोत, 1 चमचा धने पावडर घेणार आहोत, 1 चमचा मिरची पावडर पण घेणार आहोत। इथे धने पावडर आपण घेतलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आपण घेणार आहोत। हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्या छोले मसाल्याला छान असा रंग येण्याकरता काय ट्रिक वापरलेली आहे हे आपल्याला समजेल। इथे आता आपण मिरची पावडर घेतलेली आहे। आता कांदा लसूण मसाला आपण इथे घेतलेला आहे। आपण जे मिक्सरमध्ये कांदा आणि टोमॅटो वाटून घेतला होता, त्या मिक्सरच्या जारला छान असं धुवून घेतलेलं आहे, त्याचं पाणी आपण इथे ॲड करून घेणार आहोत। तर इथे आपण पाहू शकता, याचं पाणी आपण थोडं थोडं करून या मसाल्यांमध्ये ॲड करून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। आपले मसाले करपू नयेत याकरता आपण अशा पद्धतीने या मसाल्यांची पेस्ट करून घेत आहोत। छान असे मसाले या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, याची पेस्ट करून घ्यायची आहे मस्त अशी। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून नेमकी आपण काय ट्रिक वापरलेली आहे
हे आपल्याला समजेल। पाहू शकता आपण अतिशय उत्तम अशी या छोले मसाल्याची चव येते आणि भटुरेंसोबत देखील आपण हा छोले मसाला खाऊ शकता। असा हा छोले मसाला लागतो चवीला, अप्रतिम असा छोले मसाला होतो। तर नक्की आपण ही रेसिपी घरी ट्राय करून पाहायला पाहिजे। या पद्धतीने करायला पाहिजे आपण ही रेसिपी। इथे पाहू शकता आपली पेस्ट छान अशी तयार झालेली आहे। इथे पाहू शकता आपण। आता ही पेस्ट आपण आपल्या जे वाटण भाजण्यास टाकलेलं होतं आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। पण त्याआधी आपण चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे। आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान असं तेलाचा तवंग देखील आपण पाहू शकता आपल्या वाटणाला सुटलेला आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे जी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ॲड करून घेणार आहोत। इथे ही पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। आपल्या डिशला जो राहिलेला मसाला आहे त्या मसाल्यामध्ये आपण जे मगाशी पाणी राहिलं होतं वाटणाचं तेच पाणी या डिशमध्ये ॲड करून ते देखील आपण या वाटणामध्ये ॲड करून देणार आहोत। छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। खूप चविष्ट अशी ही भाजी लागते। छोले मसाला खूप चविष्ट असा लागतो। हा आपण पुरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत देखील खाऊ शकता, भटुरेंसोबत देखील खाऊ शकता। इथे आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। इथे कसुरी मेथी आपण ॲड करून घेतलेली आहे। कसुरी मेथीने देखील आपल्या या भाजीला छान अशी चव येते। तर इथे आपण छोले देखील ॲड करून घेणार आहोत। पाण्यासकट ते ॲड करून घ्यायचे आहेत कारण त्या पाण्याची देखील छान अशी चव या भाजीला उतरते। तर आपली नेमकी सिक्रेट ट्रिक कोणती आहे हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे, जेणेकरून आपल्या छोले मसाल्याला छान असा रंग येतो, आपल्या छोलेंना छान असा रंग येतो। तर ही नेमकी सिक्रेट ट्रिक कोणती आहे हे आपल्याला आता बघायला मिळणार आहे। तर इथे आपण एक छोटा टोप साईडला एका गॅसवर ठेवलेला आहे। यामध्ये आपण 1 कप पाणी ॲड केलेलं आहे। इथे आपण 1 चमचा चहा पावडर ॲड करून घेतलेली आहे। हे छान आपल्याला उकळून द्यायचं आहे। हे पाणी आपण चहा नाही करत आहोत, तर हे पाणी आपण आपल्या छोलेंना छान असा रंग येण्याकरता वापरणार आहोत। इथे पाहू शकता ही आपली सिक्रेट ट्रिक आहे। तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि गाळणीच्या साहाय्याने आपण हे पाणी छान असं गाळून घेणार आहोत। पाहू शकता आपण, इथे पाहू शकता आपण छान असं आपण गाळून घेतलेलं आहे। हे इथे आपल्या छोल्यांचा रंग देखील आपण पाहू शकता, छोल्यांचा रंग बदललेला आहे। आता आपण इथे कोथिंबीर देखील ॲड करून घेणार आहोत। तर इथे आपण कोथिंबीर देखील ॲड करून घेतलेली आहे। कोथिंबीरीची देखील चव भाजीला उतरत असते। आपल्या भाजीची तर्री आपण पाहू शकता, छान अशी तर्री भाजीला आलेली आहे। आपली ही छोले मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। ही आपण पुरी, चपाती, भटुरे यांसोबत खाऊ शकता। जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका। जर अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला पाहायच्या असतील तर वेदश्रीज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।